हा भाऊ एकटा आहे. का बरं एकटा आहे? कारण तो विशेष होण्याचा प्रयत्न करतो आणि विशेष होण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांनी स्वतःला वेगळं करून घेतलंय. प्रत्येक जण इतरांचं लक्ष स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या वागण्यातून, बोलण्यातून, चालण्यातून, व्यवहारातून, त्याच्या कर्तृत्वातून सुद्धा तो देखील इतरांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठीचाच प्रयत्न करतो. मग हे लक्ष वेधून घेणं हे प्राकृतिक आहे. ह्याच्यामध्ये चुकीचं असं काही नाही आहे. प्रसिद्धीचं आकर्षण कोणाला नाही आहे, प्रत्येकाला आहे. आणि प्रसिद्ध होण्यासाठी आम्ही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आणि ते वेगळं करता करता आम्ही स्वतःच वेगळं होऊन जातो. ते आम्हाला कळत नाही. मी काहीतरी वेगळा आहे आणि माझ्याकडून काहीतरी प्रकृतीने वेगळं करून घेतलं, हे दोन वेगळ्या गोष्टी आहे आणि ह्याच्यामध्ये गोंधळ आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही वेगळं करूच नाही, विशेष काही करूच नाही. विशेष करण्यासाठीच तर आमचा जन्म आहे. पण आम्ही विशेष करता करता स्वतःला विशेष मानतो. संबंध अहंकाराचा आहे, संबंध कर्तृत्वाचा नाही आहे, दोष कर्माचा नाही आहे, दोष कर्त्याचा आहे. वेगळं काहीतरी करणं म्हणजे क्रिएटिव्हिटी आहे. आई बाळाला जन्म देते, एक झाड फळाला जन्म देतं, गाई वासराला जन्म देते, एक कारागीर आपल्या कलेला जन्म देतो. मी आणि आम्ही किती मोठा फरक आहे. म्हणजे हा मी आहे, हा मी फक्त सर्वनामापुरता मर्यादित नाही आहे. हा आमच्या जीवनाचा मालक बनतो. मी असा, मी तसा, माझं असं, माझं तसं, मी असं करतो. मग हे जे कर्तृत्व आहे, हे कर्तृत्व जेव्हा कर्त्या भावाने पुढे येतं तेव्हा तिथे अहंकार तयार होतो आणि ते जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य त्या कृतीला देण्याच्या ऐवजी त्या कर्त्याला दिलं जातं आणि कर्ता ते स्वतःकडे श्रेय ओढून घेतो. मग ही जी प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्ती माणसाला एकटं करते. स्वतःचं पालनपोषण कोणत्या वातावरणात करायचं आहे, कसं घडवायचं आहे स्वतःला, हे संपूर्णपणे ह्या प्रकृतीने आपल्यावर सोपवलंय. आणि म्हणून विशेष बनण्यापेक्षा विशेष निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही केला पाहिजे. आमची जी निर्मिती आहे, आमच्या हातातून जी निर्मिती करतं, ही प्रकृती करते, ते आम्ही विशेष निर्माण केलं पाहिजे, वेगळं निर्माण केलं पाहिजे. आम्ही स्वतः वेगळं होण्याचा प्रयत्न करतो. हिंदीमध्ये जुन्या काळामध्ये गाजलेला अतिशय सुंदर चित्रपट म्हणजे जोकर. त्याच्यामध्ये जे गाणं आहे, टायटल सॉन्ग, कहता है जोकर सारा जमाना आधी हकीकत आधा फसाना. एक त्याच्यामध्ये ओळ आहे सुंदर, है भीड़ इतनी फिर दिल केला, फिर दिल केला क्यों. एवढी गर्दी आहे, एवढ्या गर्दीमध्ये तुम्ही एकटे का आहात. किती वर्षापूर्वीचा तो सिनेमा आहे. राज कपूर पण गेले, त्यांचा सिनेमा आहे. परंतु जे त्या ओळीमध्ये, एका ओळीमध्ये सामावलेलं आहे, ते एखाद्या ग्रंथातील श्लोकापेक्षा कमी नाही. आज या भाऊगर्दीमध्ये हा भाऊ एकटा आहे. का बरं एकटा आहे? कारण तो विशेष होण्याचा प्रयत्न करतो आणि विशेष होण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांनी स्वतःला वेगळं करून घेतलंय. प्रत्येक जण इतरांचं लक्ष स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या वागण्यातून, बोलण्यातून, चालण्यातून, व्यवहारातून, त्याच्या कर्तृत्वातून सुद्धा तो देखील इतरांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठीचाच प्रयत्न करतो. मग हे लक्ष वेधून घेणं हे प्राकृतिक आहे. ह्याच्यामध्ये चुकीचं असं काही नाही आहे. आम्ही लहान मुलांना बघतो, ते इतरांचं लक्ष वेधून घेण्यासाठी रडतात. मोठी माणसं अगदी जीवावर बेतेल असे प्रकार करतात. का तर इतरांनी मला नोटीस केलं पाहिजे, माझी नोंद घेतली पाहिजे. आम्ही ऐकतो परदेशामध्ये लहान मुलं, टीनेजर्स मुलं, हायस्कूलमधली मुलं घरची बंदूक घेऊन जातात आणि बेशूट गोळीबार करतात. का तर त्यांना फेमस व्हायचं. ग्लॅमरस जे फील्ड आहे त्याच्यामध्ये आज सगळ्यांना आकर्षण आहे. त्याचं प्रसिद्धीचं आकर्षण कोणाला नाही आहे, प्रत्येकाला आहे. आणि प्रसिद्ध होण्यासाठी आम्ही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आणि ते वेगळं करता करता आम्ही स्वतःच वेगळं होऊन जातो. ते आम्हाला कळत नाही. वेगळं काहीतरी करणं म्हणजे क्रिएटिव्हिटी आहे. जसं आनंदाच्या मागे लागताना सुखाच्याच मागे पळतो, तसं क्रिएटिव्हिटी करण्याच्या नादामध्ये आम्ही वेगळंच काहीतरी करून ठेवतो. मला सांगा, आम्हाला क्रिएटिव्हिटी करायची तरी काय? आम्ही सृजन का करतो? ही सृष्टी सृजन का करते? हा तर सृष्टीचा नियम आहे.
आई बाळाला जन्म देते, ते बाळ त्या आई आणि वडिलांपेक्षा वेगळं असतं. एक झाड फळाला जन्म देतं, गाई वासराला जन्म देते, एक कारागीर आपल्या कलेला जन्म देतो, एक इंजिनियर आपल्या स्थापत्याला जन्म देतो, एखाद्या इमारतीला जन्म देतो, आर्किटेक्चर नवीन नक्षीकामाला जन्म देतो, नवीन रंगसंगतींना कॉम्बिनेशन्सना जन्म देतो, एक कुंभार मडक्याला जन्म देतो. ही क्रिएटिव्हिटी आहे. त्यांनी वेगळं जे काहीतरी जन्माला घालणं वेगळं आणि स्वतः वेगळं होणं वेगळं, हे लक्षात घ्या. ही संभ्रम आहेत. मी काहीतरी वेगळा आहे आणि माझ्याकडून काहीतरी प्रकृतीने वेगळं करून घेतलं, हे दोन वेगळ्या गोष्टी आहे आणि ह्याच्यामध्ये गोंधळ आहे. याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही काही वेगळं करूच नाही, विशेष काही करूच नाही. विशेष करण्यासाठीच तर आमचा जन्म आहे. पण आम्ही विशेष करता करता स्वतःला विशेष मानतो. संबंध अहंकाराचा आहे, संबंध कर्तृत्वाचा नाही आहे, दोष कर्माचा नाही आहे, दोष कर्त्याचा आहे. म्हणजे ज्या भावनेतून ते कर्म केलं जातं, ती क्रिएटिव्हिटी केली जाते, ते वेगळेपण निर्माण केलं जातं, त्याच्या पाठीमागे जो करणारा आहे त्याच्या वेगळेपणाला जास्त महत्त्व आहे, विशेषत्वाला जास्त महत्त्व आहे. याला अहंकार असं म्हणतात. आणि हा अहंकार माणसाला एकटं पाडतो. मी आणि आम्ही किती मोठा फरक आहे. मी म्हणजे एकटा आहे आणि आम्ही म्हणजे अनेक आहे. जेव्हा अनेक मी एकत्र येतात तेव्हा आम्ही होतो. हे काहीच वेगळं सांगायला हवं नाही. आम्हाला माहिती आहे, आम्ही तर शाळेत शिकलो सर्वनाम. म्हणजे हा मी आहे, हा मी फक्त सर्वनामापुरता मर्यादित नाही आहे. हा आमच्या जीवनाचा मालक बनतो. मी असा, मी तसा, माझं असं, माझं तसं, मी असं करतो. मग हे जे कर्तृत्व आहे, हे कर्तृत्व जेव्हा कर्त्या भावानी पुढे येतं तेव्हा तिथे अहंकार तयार होतो आणि ते जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य त्या कृतीला देण्याच्या ऐवजी त्या कर्त्याला दिलं जातं आणि कर्ता ते स्वतःकडे श्रेय ओढून घेतो. हे मी केलं, माझ्यामुळं झालं, मी नसेल तर हे झालंच नसतं. ही जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती माणसाला एकटं करते. आणि अशी माणसं नंतर हे भीड इतनी फिर दिला केला होणारच आहे. आज आपण सरासरी बघतो 99% प्रेम जे संबंध असतात ते विस्कटतात. अगदी तरुण तरुणींमधले, स्त्री पुरुषांमधले जे नैसर्गिक आहे का, कारण काय आहे? कारण दोघांचाही इगो म्हणजे मी हा प्रबळ असतो प्रेमापेक्षा. जोपर्यंत तुमचा मी विरघळत नाही तोपर्यंत तुम्ही आम्ही होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही आम्ही होत नाही, आम्ही कधी जेव्हा माझ्यापेक्षा समोरचा महत्त्वाचा आहे, माझं कर्तृत्व विशेष असेल, माझं कौशल्य विशेष असेल, परंतु माझ्यासाठी समोरच्याचं महत्त्व जादा आहे, ज्याला नम्रता असं म्हणतात, हे प्रेम आहे. आपल्यापेक्षा श्रेष्ठावर तो कोणी पण प्रेम करतो. हां, गरीब श्रीमंतावर करतो, हो, तर त्याच्याकडनं काही मिळत असेल तर करतो प्रेम. ते नॅचरली फ्लो आहे. झाडाला पिकलेली फळं आहे तर कोणी पण त्या झाडाजवळ जातं आणि त्याला ओढायचा प्रयत्न करतं, त्याच्या फांद्या ओढतं, हे करतं. ते फांद्या नसतं ओढत, ते फळं ओढत असतं. किती आकर्षण त्या झाडाचं, सगळ्यांना किती प्रेम त्या झाडावरती. चला चाललोच आहोत तर थोडंसं पाणी पण घालूया, त्याला थोडंसं खत पण घालूया, का फळ देतं. हां, मग त्याच्यावर कोणी पण प्रेम करतं. म्हणजे काहीच उपयोगाचं नाही, त्याच्यावर कोण प्रेम करतं. विशेष आहे, त्याच्याकडे आम्ही आकर्षित होतो आणि म्हणून आम्हाला पण वाटतं आम्ही पण विशेष व्हायला हवं. जर एखाद्याचं कर्तृत्व चांगलं असेल, त्याचं कर्म चांगलं असेल तर त्याच्यामध्ये काहीतरी विशेषत्व असल्याचं आम्हाला वाटतं आणि म्हणून आम्ही त्याच्याकडे आकर्षित होतो. म्हणून मी काय म्हटलो, आपल्यापेक्षा श्रेष्ठावर कोणी पण प्रेम करतो. पण ज्याच्याकडे काहीच नाही अहंकार करण्यासारखं, त्याच्यावर कोण प्रेम करतो? सुंदर स्त्रीवर सगळेच प्रेम करतात, कुरूप स्त्रीवर प्रेम करावं अपमान वाटतो. प्रेम लांबची गोष्ट आहे. तिच्याबरोबर बोलताना जरी कोणी पाहिलं तरी अपमान वाटतो. का? काय विशेष नाही आहे. आमचं जे अंतःकरण आहे, आमचं जीव आहे, आमचे प्राण सतत विशेष शोधत असतात. ॲक्च्युली विशेष आम्हाला निर्माण करायचं आहे, परंतु आम्ही स्वतःलाच विशेष मानायला लागतो. ही गंमत. मग तुम्ही तुमच्यातून विशेष निर्माण होऊ द्या ना, तुमच्यातून काहीतरी वेगळं निर्माण होऊ द्या. ती गरज आहे प्रकृतीची.
प्रकृतीच्या इच्छेशिवाय आम्ही काहीच करत नाही. सगळी प्रेरणा प्रकृतीची आहे. मृत्यू ही देखील प्रकृतीची प्रेरणा आहे. तुमच्याकडून काहीतरी चांगलं घडतंय ही सुद्धा प्रकृतीची प्रेरणा आहे. तुमच्याकडून वाईट घडतंय, रावण आणि राम दोन्हीही प्रकृतीने जन्माला घातलेले. तुम्ही मला सगळं प्रकृतीने जन्माला घातले, तर मग माझा रोल काय? प्रकृती फक्त वातावरण निर्मिती करून ठेवते. उचलायचं काय ते तुम्ही ठरवायचं आहे. तुमच्या समोर दूध पण आहे आणि दारू पण आहे, उचलायची काय तुमच्या हातात आहे. तुम्ही दारू पिला तर दारुडे होणार आहात. बेशुद्ध होऊन तुम्ही कुठेतरी पडणार आहात, बेधुंद होऊन. आणि तुम्ही दूध पित राहिला तर सशक्त होणार आहात, जागृत होणार आहात. निवड तुमची आहे. प्रकृतीने निसर्गात सगळं दिलं आहे. मग तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला श्रीलंकेत जन्म घ्यायचा आहे की अयोध्येत घ्यायचा आहे हे तुम्ही ठरवायचं. स्वतःचं पालनपोषण कोणत्या वातावरणात करायचं आहे, कसं घडवायचं आहे स्वतःला, हे संपूर्णपणे ह्या प्रकृतीने आपल्यावर सोपवलं आहे. आणि म्हणून विशेष बनण्यापेक्षा विशेष निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही केला पाहिजे. आमची जी निर्मिती आहे, आमच्या हातातून जे निर्मिती करतं ही प्रकृती करते, ते आम्ही विशेष निर्माण केलं पाहिजे, वेगळं निर्माण केलं पाहिजे. आम्ही स्वतः वेगळं होण्याचा प्रयत्न करू. जेव्हा आम्ही स्वतः वेगळं होण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आम्ही इतरांपासून स्वतःला वेगळं करतो. का वेगळं केल्याशिवाय आम्ही उठून दिसणार नाही. का रे बाबा उठून दिसतोय सगळ्यांना? नाही, बसून दिसत नाही म्हणून उठून दिसतोय. म्हटलं उठून दिसलो तर दिसलो. मग उठून दिसण्यासाठी लोक काय काय करत नाही. कपडे फाडता, स्टाईल हेअरस्टाईल करता, काय केस काळे पांढरे करता, वेगवेगळ्या प्रकारची स्टाईल तयार करता. अगदी आपण जर रील जर बघितल्या तर काही लोक फेमस होण्यासाठी फार माकड चाळे पण करता. त्यांना कसं आवडतं माकडासारखं होण्यासारखं. ठीक आहे, ते जे थोडंसं वेगळं आहे, वेगळे पण ते विचित्र आहे. हे चित्र सुचित्र नाही आहे, ते विचित्र आहे. मला सांगा, एखादा व्यक्ती सुंदर अशा तलावामध्ये आंघोळ करतोय, जलक्रीडा करतोय, ते छान वाटतं. एखादा शेणामध्ये नाचतोय, कसं वाटतं तुम्हाला? ते तसं करण्यासारखं आहे. ते शेणामध्ये नाचणं काही वाईट नाही आहे, परंतु ते विकृत आहे, घाणेरड आहे. तसा प्रकार आहे, विचित्र तसा प्रकार. त्यामुळे तुम्हाला फेम मिळतो पण तुमचा गेम होतो. लोक तुम्हाला हसतात हे तुम्हाला कळत नाही. तुम्हाला वाटतं आमचं कौतुक चाललेलं आहे, ठीक आहे, यूट्यूबवरून तुम्हाला पैसे पण मिळतील, पण ते पैसे तुम्ही स्वतःची टिंगल केल्याचे आहे. बरोबर आहे. आणि असं म्हणतात पैसे पुरुषार्थाने आले पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आम्ही वेगळं काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे? आम्ही वेगळं काहीतरी केलं पाहिजे म्हणजे कुणाच्या तरी कल्याणासाठी, कुणाच्या तरी आनंदासाठी, कुणाच्या तरी प्रेमासाठी, कशाच्या तरी सौंदर्यासाठी आम्ही काहीतरी वेगळं निर्माण केलं पाहिजे. नाही तर तुमचं पोरगं पाहुण्यांच्या बुटात पाणी घालतंय हे पण वेगळं आहे काहीतरी. शाळेमध्ये असताना समोरच्या मुलाच्या पाठीवरती पेननी काहीतरी लिहिणं, वही मात्र ग्रहपाठाची कोरी. मग अशा हातावर छड्या वाजतात गुरुजीच्या. तसंच प्रकृतीचं आहे. तुम्ही विनाकारण काहीतरी कृती वेगळी करत असाल तर प्रकृती छड्या मारणारच आहे तुम्हाला. फक्त त्यांचे वळ दुसऱ्याला दिसत नाही, तुम्हालाच कळतात. हा फरक आहे. जीवनामध्ये आज आम्हाला सगळ्यांना एकटं एकटं वाटण्याचं एकच कारण आहे, त्याची निवड आम्ही केलेली आहे. सतत आमचा अहंकार जागा होतो. एक एक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अहंकार जागा होतो. साधं आम्ही एखाद्या क्यूमध्ये असलो तर आमच्या समोर जर एखादा घुसला तर आमचा लगेच ठीक आहे, तो चुकीचा वागतो हे मला पटतंय, पण आमचा काय जागा होतो? अहंकार. आणि जेव्हा आम्ही घुसणारे आम्ही असतो तेव्हा मात्र आम्हाला सगळ्यांची सहानुभूती हवी असते. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आम्ही एकटे पडण्याचं कारण समाज नाही आहे किंवा परिस्थिती नाही आहे, आम्हीच आहोत. कारण आम्हाला विशेषत्व पाहिजे, विशेष महत्त्व पाहिजे, विशेष आदर पाहिजे. बरोबर आहे ना? मला सांगा, आदर ही डिमांडेबल गोष्ट आहे का? गिव मी रिस्पेक्ट, मला रिस्पेक्ट द्या, ही मागण्याची गोष्ट आहे का? ती मिळण्याची गोष्ट आहे, ते आपोआप मिळतं. पाऊस ही पाडण्याची गोष्ट नाही आहे, ती पडण्याची गोष्ट आहे, पडतो आपोआप.
आणि जर पाडायचा प्रयत्न केला तर तुमची दुबई होईल. प्रकृती काय म्हणते, सावधान, फार वेगळं काही करू नका, माझ्याशी छेडछाड करू नका. मग हेच आहे आमच्या जीवनात. जर सौंदर्य आणायचं आहे ना, आम्हाला सगळ्यांशी मिळून मिसळून जगायचं आहे, तर आम्ही आमचं विशेषत्व आमच्या कर्तृत्वातून दाखवलं पाहिजे, आमच्या वागण्यातून नाही. आमचं आचरण शून्य असलं पाहिजे. आणि आमचं आचरण शून्य असेल तर आमच्या कर्तृत्व चमकेल. तुमच्या कर्तृत्वापेक्षा तुम्ही मोठे असले ते चालेल का तुमच्यापेक्षा तुमचं कर्तृत्व मोठं असलं पाहिजे? आमच्यापेक्षा आमचं कर्तृत्व मोठं असलं पाहिजे. नाही तर नाव मोठे आहे, पुढचं माहिती आहे तुम्हाला चांगलं. हां, खऱ्या अर्थाने मूर्ती लहान पण कीर्ती महान पाहिजे. जसं SCT वैदिकमध्ये छोटा पॅकेट बडा धमाका, हां, तसं बाहेर उलट आहे, बडा पॅकेज और फुसका धमाका. ऐसा आहे. हां, म्हणजे आपण नेहमी एक लक्षात ठेवलं पाहिजे, जीवन खूप सुंदर आहे, सर्वांना सोबत घेऊन चाललं पाहिजे आणि स्वतःला फार विशेषत्वाने महत्त्वाने दिलं पाहिजे. म्हणजे तुमचं जीवन विशेष असायला हवं, तुमचं अहंकार नाही. आमच्याकडे अहंकार फार विशेष असतो आणि फार संवेदनशील असतो. हां, मला म्हटलं, मला असं म्हटलं, बघून घेईल. हां, ज्याच्यात हिंमत येतो तोंडावर बोलतो, ज्याच्यात नाही येतो मनातल्या मनात बोलतो. पण बोलतो का? मला इग्नोर करतो काय? हां, म्हणजे असं आहे. विशेष असण्याची जी भूमिका आहे ती आमच्या कर्तृत्वाने दिसली तर आमचं जीवन सुंदर होतं. आणि जर ती आमच्या आचरणात, आमच्या वागण्यात दिसायला लागली, आमच्या स्वभावात दिसायला लागली, तर तो अहंकार तो तुम्हाला सगळ्यांपासून वेगळा करतो. आणि अहंकार हा तुम्हाला वेगळा का करतो? कारण तुम्हालाच इतरांचं संपर्क नको आहे. समाज तुम्हाला वेगळं करत नाही, तुम्हाला समाज नको आहे. का? तुम्ही त्यांच्यात गेल्यावरती कॅज्युअल होऊन जाता. तुम्हाला भीती आहे, मी जर सगळ्यांमध्ये मिसळलो तर माझं महत्त्व संपून जाईल. मी सगळ्यांसोबत राहिलो तर माझं जे विशेषत्व आहे त्याचं रहस्य सगळं इतरांना माहीत होऊन जाईल. बरोबर आहे. आणि म्हणून आम्ही स्वतःला काय करतो, राखून ठेवतो. एक हातचा काय करतो, आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, एक हातचा राखून ठेवतो. का राखून ठेवतो? नाही, सगळे जर पत्ते उघड केले तर मग आपला गेम फसेल ना. हा, अहंकारी आहेस तू म्हटल्यावर तुझा गेम तसाही फसलेलाच आहे. हां, आहे की नाही? म्हणून तुम्ही राखून ठेवण्यापेक्षा तुमची जी शक्ती आहे ती शक्ती संपूर्णपणे समर्पणात टाका आणि विशेष काहीतरी कर्तृत्व करा, वेगळं काहीतरी सृजन करा, वेगळी निर्मिती करा. पूर्ण तुमची शक्ती, तुमचं ऊर्जा, तुमचा वेळ तुम्ही संपूर्णपणे तुमच्या जीवनामध्ये खर्च करा. सगळ्यांशी सहभागी व्हा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सृष्टी. आजूबाजूला निसर्ग आहे, पाऊस आला की लोक घरात पळतात. खरं तर पावसाचा काय घ्यायला पाहिजे? आनंद घ्यायला पाहिजे. सुरक्षित राहून पावसाचा आपण आनंद घेतला पाहिजे, निसर्गाचा आनंद घेतला पाहिजे. आठवा जरा, किती दिवस झाले आपण खुल्या निसर्गामध्ये, गवत असेल, झाडं असतील, पक्षी असतील, नाले असतील, नद्या असतील, ह्यांच्या संपर्कामध्ये जाऊन किती दिवस झाले? कोणत्याही प्रकारचे पादत्राणी न घालता, चपला वगैरे काही बुटं न घालता आपण खुल्या पायाने आपण किती वेळा ह्या मातीच्या संपर्कात गेलो. शांत चित्ताने आम्ही केव्हा शेकोटीजवळ बसलो होतो याच्यापूर्वी? हां, आता गॅसजवळ बसता का काय? हां, हे विशेष करायचं सर काहीतरी, मग गॅसवर शेकोटी. हां, घर पेटवावं लागेल तुम्हाला, दुसरं काय करणार? मित्रांनो, आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, हे जीवन खरंच खूप सुंदर आहे, परंतु ते आम्ही स्वतःला विशेष करण्यात सुंदर नाही आहे, विशेष निर्माण करण्यात आहे. आणि आम्ही सर्वांनी आमची सगळी शक्ती त्या सृष्टीच्या सहवासामध्ये सृजनासाठी खर्च केली पाहिजे. मग आम्हाला जी जबाबदारी सोपवली त्या जबाबदारी जर आम्ही जगायला शिकलो तर खरोखर आमचं जीवन कसं बनेल? सुंदर बनेल. परंतु आम्ही काय करतो? कोणाला तरी कॉपी करतो. प्रत्येकजण इथं कोणाला तरी काय करतोय? कॉपी करतोय. त्याचं स्वतःचं सृजन नाही करत आहे आणि दुसऱ्याला कॉपी करून विशेष होण्याचा प्रयत्न करतो. ते कधी शक्य नाही आहे.
हे तुमचा अहंकार आहे जो तुम्हाला असं शिकवतोय. लक्षामध्ये आहे त्याच्यामध्ये मी मोठा आहे. तसं वासरात लंगडी गाय शहाणी, हा अहंकार आहे. हां, लंगड्या गायला हे माहीत पाहिजे आपण लंगडे आहोत. जर सगळ्या गाया आल्या तर आपण उघडे पडू. हां, कुठे वासरांना शहाणपण शिकवायचं? कमी तुमच्यामध्ये शहाणी आहे. हां, तुझा पाय लंगडा आहे म्हणून तुला चरायला पाठवलं नाही, तू इथं वासरांना शहाणपण शिकवते. हां, चरायला जाऊ नये, तिकडं वाघ असतो. हां, ते सगळ्या गाया वेळे आहे. हां, त्यांना काही कळत नाही. हां, मी खूप समजून सांगते तुमच्या आयांना, पण ते ऐकत नाही. अगं तू लंगडी आहे म्हणून तुला नेत नाही चरायला, कधी कळणार तुला? मग ही समस्या आहे. तू वेगळी आहे म्हणजे तू विशेष आहे का? ती तिची संघटना करायला पाहते पुढच्या इलेक्शनला उभं राहायला. म्हणजे ते बाकी सगळे व्यवस्थित वासर आहे ते त्यांना बी लंगडं करायला पाहते, मानसिकदृष्ट्या लंगडं करायला पाहते. ही विकृती आहे. विशेष होणं, वेगळं काहीतरी करणं ही बाब फार सुंदर आहे, परंतु ती प्रकृतीकडून झाली पाहिजे, आमच्या अहंकारातून नाही. मग आज आता जो संदेश आहे तो आम्हाला हेच सांगतो, तुम्हाला जर एकटेपणाची जाणीव नको आहे ना, मग तुम्ही काय केलं पाहिजे? मिसळलं पाहिजे आणि समाजासाठी काहीतरी विशेष केलं पाहिजे. तुमच्या कर्तृत्वातून त्या समाजाचं काहीतरी कल्याण केलं पाहिजे. तुमच्या परिवाराचं करा पहिलं, एक नंबरला. सर मी एवढं काय महान आहे का? हां ठीक आहे ना, पण तुमच्या स्वतःचं कर पहिलं, आहे की नाही? नंतर कुटुंबाचं करा. फारच तुमच्याकडे ताकद असेल तर आणखी तुमच्या नातेवाईकांचं, मित्रांचं करा. अजून ताकद असेल तर तुमच्या गावाचं करा, तालुक्याचं करा. जेवढी तुमची क्षमता आहे तेवढं तुम्ही थोडं थोडं विशेष करायला सुरुवात करा. तुम्हाला विशेष व्हायची गरज नाही, ते आपोआप व्हाल तुम्ही. बरोबर आहे? भगवान श्रीकृष्णाने लहानपणी एवढ्या खोड्या केल्या आणि एवढे त्यांनी चमत्कार घडून आणले. चमत्कार त्यांनी घडून आणले म्हणून त्यांना महत्त्व आहे, लक्षात घ्या. भगवान श्रीकृष्णाने कधी स्वतःला महत्त्व नाही दिलं. त्यांनी कृष्णाला जरी म्हटलं असेल की मीच सर्वांना जन्म देतो, मीच सर्वांना मारतो, मीच सर्वांचं पालन पोषण करतो, हे सगळं मीच घडून आणतो, तर मग त्याच्या पाठीमागे अहंकार नाही आहे, त्याच्या पाठीमागे ज्ञान आहे. बरोबर आहे? एखादा बाप आपल्या मुलाला म्हणतो मी तुझा बाप आहे, म्हणजे तो अहंकार आहे का? हॅलो. एखादी आई म्हणते अरे मी तुझी आई आहे, तेव्हा तो अहंकार नाही आहे. कळतं का तुम्हाला? ही सूक्ष्म धागा तुम्हाला कळला पाहिजे. तो ऑलरेडी बाप आहे, मग तो बापच म्हणणार ना, तो काय म्हणणार? उद्या समजा मला विचारलं कोणतरी, आता समजा हे आपण तुमच्यासारखे कपडे वगैरे घालून ज्यावेळेस व्हिजिट जातो त्यावेळेस मला विचारतं कोणती, सर तुम्ही काय मार्केटिंग करता का कंपनीचं? तुम्ही मार्केटिंग अधिकारी आहे का? मग मी हा म्हणतो. तुम्ही डिस्ट्रीब्युटर आहे का? मी हा म्हणतो. तू जे काही सर्व म्हणशील ते सगळं मी आहे. बरोबर आहे? आणि एखाद्या दिवशी मी म्हटलो की हां मी मालक आहे, त्याच्यामध्ये विशेष काय? ते अहंकार नाही आहे. तसं विशेषत्व तुमच्यामध्ये आपोआप येतो, तुम्ही विशेष कर्तृत्व करा. आणि ज्यावेळेस तुम्ही विशेष कर्तृत्व सगळ्यांना सोबत घेऊन त्यांच्या कल्याणासाठी करताना, तेव्हा तुम्ही एकटे कसे पडाल? एकटे जेव्हा पडता, कर्तृत्वाच्या माध्यमातून स्वतःला विशेष मानणं आणि स्वतःला विशेष करणं. समजा आजपासून मी सुरुवात केली, माझ्यामुळं तुम्ही सगळं इथे हां पाहता, म्हणजे उद्या मी जर गेलो तर तुम्ही पण जाल, असं आहे का? नाही. तुम्ही तुमच्या प्रारब्धामुळे इथे आहे, मी निमित्त आहे. हे जोपर्यंत मला माहिती आहे तोपर्यंत मी विशेष आहे तुमच्या दृष्टीने. पण ज्या दिवशी मलाच कळेल की नाही माझ्यामुळे तुम्ही इथे आहेत, तर मी डिसमिस आहे, तुमच्या मनातून उतरून जाणार आहे. का? तुम्हाला कळतं आहे अरे बाबा इथे तू देतो 20,000, आम्ही दुसरीकडे जाऊ तिकडे 15,000 तर करू. लक्षात घ्या, आज मजूर आणि मालक आपण जर आम्ही चित्र बघतो, किंवा अधिकारी आणि त्याचे कनिष्ठ अधिकारी, हे जे स्तर आहे समाजामध्ये, किंवा एखादा नेता आणि त्याचे कार्यकर्ते, हे जे स्तर आहे, ह्या स्तरामध्ये काय आहे? तो जो वरिष्ठ आहे तो कायम अहंकारात असतो, काय मी करतो म्हणून आहे. आणि तो खालच्यांमध्ये नेहमी अहंकारच पेरत असतो. आज बघा राजकीय पक्षामध्ये तेच चाललेलं आहे. वरिष्ठ नेते फक्त अहंकार पेरत आहे खाली समाजामध्ये, मी आहे म्हणून हे सगळं. बरोबर आहे?
मित्रांनो, हे जे त्यांचं वेगळेपण, स्वतःचं विशेष महत्त्व देण्याची पद्धती ना, यामुळे खाली समाजामध्ये चुकीचा संस्कार, चुकीची पद्धती आणि चुकीची संस्कृती निर्माण होते. अलग लक्षामध्ये. आणि म्हणून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की मी म्हणून तुम्ही आहे, ही जी वृत्ती आहे स्वतःला विशेष करण्याची, ही तुम्हाला वेगळं करतो, सर्वांना तोडून टाक. ज्यावेळेस तुमच्यामुळे मी आहे असं ज्यावेळेस आपण म्हणतो, त्यावेळेस ते एकाला, जेव्हा झाड मुळांना म्हणेल अरे तुमच्यामुळे मी आहे, त्यावेळेस ते झाडं मुळं जे आहे ते आनंदी राहतील, सुखी राहतील. झाड जर म्हणलं अरे तुम्हाला खायला प्यायला तर मी घालतो, मुळं जर म्हणले नक्की का, आज रजेवरच जातो, स्ट्राईक. जसं पंढरपूरच्या पांडुरंगाच्या सगळ्या भक्तांनी, तिथल्या कार्यकर्त्यांनी काय केला, बंद पाळला काल, बरोबर आहे. मंदिरामध्ये पण बंद पाळण्याची वेळ येते. म्हणजे कुठपर्यंत हे राजकारण आणि अहंकार घुसलेला आहे पहा लक्षामध्ये. जी गोष्ट आनंदाने प्रेमाने व्हायला पाहिजे ती गोष्ट कायद्याने व्हायला लागली. घरामध्ये कायदा घुसला, मंदिरांमध्ये कायदा घुसला, आता फक्त शरीरामध्ये घुसायचं राहिलं. हार्ट अटॅक कसं काय आला, हार्टवर केस, ऐकू काय येत नाही, कानावर केस, होईल काही दिवसाने. शरीरातील अवयवांवर केस करावं लागतं तुम्हाला, तुम्ही कराल. सांगायचं तात्पर्य असं आहे, जीवन हे आनंदाने प्रेमाने चाललं पाहिजे, अहंकाराने नाही. आणि विशेषत्व आमच्या कर्तृत्वात पाहिजे, आमच्या वर्तनात नाही, स्वभावात नाही. असं जीवन असेल तर मला वाटतं प्रत्येकाचं जीवन काय होऊन जाईल, सुंदर होऊन जाईल. आम्ही एकमेकाचा आदर करू, मोठ्यांना आम्ही वंदन करू, बरोबर आहे. आमचे जे छोटे आहेत त्यांची आम्ही काळजी घेऊ आणि सर्वांच्या मदतीने काहीतरी विशेष करू. मला काहीतरी विशेष करायचं आहे जे कधीच शक्य नाही आहे, मी काहीच करू शकलेलं नाही आजपर्यंत, आणि म्हणून मी नेहमी एकटा पडतो. जरी त्यांनी काही केलं तर काही दिवसामध्ये संपून जातं. का, कारण मी हा नेहमी एकटा असतो. तेव्हा आम्ही बरोबर जगायला शिका. जेव्हा तुम्ही आम्ही बरोबर जगायला शिकाल तेव्हा तुम्हाला विशेष करण्याची गरज नाही, विशेष बनण्याची गरज नाही, तुम्ही आपोआप विशेष बनलेले असता. धन्यवाद.